त्यांच्या डोक्यात सत्ता पैसे शिरले अशा पद्धतीची टीका सामनातून करण्यात आली। एक तर रेव पार्टी जे काय आम्हाला कळतं आणि पूर्वीच्या रेव पार्टीच्या बातम्या पेपरमध्ये जे आलेल्या ते 2-3 हजार लोक तिथे एकत्रित असतात। हे एका हॉटेलमध्ये का घरामध्ये 4-5-6 लोक एकत्रित आले होते आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं रेव पार्टी म्हणू नका। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सामनाली काय लिहिलं आहे याच्यापेक्षा जो लोढा हे जे प्रकरण आहे हे तुम्ही नोट करा, हे अतिशय महत्त्वाचं आहे। जेव्हा लोढा प्रकरण हे तापत होतं, खडसे साहेब लोढा प्रकरणामध्ये तिथं बोलत होते। लोढा प्रकरण काय, हा लोढा जो माणूस आहे सत्तेत असणाऱ्या एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असणारा व्यक्ती, याली याच्या आधीसुद्धा अनेक वेळा हनी ट्रॅप केलेले आहेत। त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्याकडे असल्यामुळे तो काही लोकांना ब्लॅकमेल करायचा। आता तो कुठल्या नेत्याच्या जवळ आहे याचा अभ्यास आपण सर्वांनी तिथं केला पाहिजे। तो एवढा मोठा या भागातला नेता कोण याचा जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्यांचं नाव तिथं कळेल। आता या लोढाला सुद्धा हनी ट्रॅपमध्ये तिथं पकडलं गेलं। आता जो स्वतः हनी ट्रॅप करणारा हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि जो अंधेरीला जो FIR झाला होता त्याची माहिती अजून लोकांपुढे येत नाही। आता जेव्हा हा जो अंधेरीचा हनी ट्रॅपचा FIR झाला त्याच्यानंतर अधिवेशन झालं। अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब जे होम मिनिस्टर आहेत त्यांना एक प्रश्न केला गेला हनी ट्रॅपबद्दल। त्यांनी मजेत हसत उत्तर दिलं की हनी पण नाही आणि ट्रॅप पण नाही। म्हणजे कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांना अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन ते खोटं बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि मग अंधेरीचा जो FIR तो कुठला FIR आहे आणि हा जो लोढा आहे त्याला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ कोणाकोणाचे काढले, का काढले आणि कशा पद्धतीने त्यांनी कोणाकोणाला ब्लॅकमेल केलं हे कुठेतरी समोर आलं पाहिजे। आणि हे वातावरण होत असताना, वातावरण गरम होत असताना आणि हनी ट्रॅपची चर्चा समस्त भारतामध्ये तिथं होत असताना तिथं लगेचच 4 दिवसामध्ये खडसे परिवारावर तिथं एक रेड केली जाते आणि त्यात त्यांचे जावई सापडतात। जर कुणी चुकत असेल तर कारवाई करा, पण याच्यामागे राजकारण असेल तर ह्याला नक्कीच खालच्या लेवलचं राजकारण आपल्याला म्हणावं लागेल। आणि नक्की हे सगळं परिस्थिती बघता व्हिडिओ दिले गेले ह्यात राजकारणाचा वास आल्याशिवाय राहत नाही। यापुढे होणार नाही असं वक्तव्य केलं त्यानं। मग ठीक आहे ना, मग तेच म्हणतोय। आता उद्या कोणीतरी चोरी केली, डाका टाकला, डाका टाकून लोकांना मारलं, त्यात तिथं कुठेतरी चुकीच्या गोष्टी केल्या आणि मग तो जर डाका टाकलेला माणूस म्हणत असेल माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा, पुढं कधी होणार नाही, याला आपण काय म्हणणार? म्हणजे मग असंच आहे का की चुका करा, जसं की एका व्यक्तीने अतिशय खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असेल, महात्मा फुलेंच्या बाबतीत असेल आणि मग त्यावेळेस त्या सरकारली म्हणजे या सरकारली त्या बाबतीत काहीच केलं नाही, पण नंतर त्याची रांगच लागली। अनेक लोक महामानवांच्या विरोधात बोलायला लागले, सामान्य लोकांच्या बाबतीत बोलायला लागले। कोणीतरी कॅन्टीनमध्ये तिथं कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करतं आहे। इथं तर बुलढाण्यामध्ये एक आमदार आहेत, त्यांनी तर लिखित कुठल्या तरी स्टॅम्प पेपरवर लिहून गेलं की मी काही दिवसामध्ये माजी खासदाराला तिथं मारणार आहे। म्हणजे हे काय चाललं इथं? म्हणजे हे गरिबाली केलं त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका आणि मंत्री पार आमदार पार लिहून देतात की आम्ही ह्याला मारणार आहे त्याला मारणार आहे, ते तुम्ही खपून घेता। कुठंतरी या सरकारला दाखवावं लागेल हे सरकार कडक आहे, शिस्तीचं सरकार आहे, शिस्त या सरकारमध्ये आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही माफच करत राहिला तर उद्या जाऊन असे अनेक मंत्री आणि आमदार चुकीच्या पद्धतीने वक्तव्य नाही तर वागत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील। याच कसं पाहता येईल भेटले असेल आता काय सांगितलं मला माहीत नाही। त्यामुळे दादांच्या पक्षामध्ये 2 गट आहेत हे मी आधीपासून सांगतोय। सुनील तटकरेंचा वेगळा गट आहे आणि अजितदादांचा गट, अजितदादांबरोबर आमदार आहेत, सुनील तटकरेंबरोबर पदाधिकारी आहेत। आणि 2029ला सुनील तटकरे हे भाजपच्या सीटवर तिथं इलेक्शन लढताना तुम्हाला सगळ्यांना खासदारकीचं दिसेल। जेव्हा अमित शाह साहेब हे कोकण पट्ट्यामध्ये तिथं आले होते, तटकरे साहेबांच्या घरी अमित शाह तिथं गेले होते। म्हणजे कुठंतरी भाजपचे नेते हे अजितदादांच्या पक्षाला म्हणजे एकतर राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला, आता दादांचाही पक्ष फोडण्याचं काम हे सुनील तटकरेंच्या माध्यमातून भाजप करते असं मात्र चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांना बोलतानाचा तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, याआधी राणेबंधू आणि पडळकर साहेब पोलिसांबद्दल ज्या भावनेने बोलले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा अद्यापपर्यंत दाखल नाही, तुम्हाला एक नाही यांना एक नाही असं का? सत्तेतले काही नेते असे आहेत, काही आमदार आहेत, त्यांनी पोलिसांना कानाखाली सुद्धा मारलेली आहे। आमची भूमिका काय होती, हे जे सर्वसामान्य लोक आहेत हे जेव्हा पोलीस स्टेशनला जातात पोलीस त्यांना लगेच भाव देत नाहीत, त्यांना 10 वेळा जावं लागतं, 5 वेळा जावं लागतं, 15 वेळा जावं लागतं, अनेक वेळा त्यांना तिथं जावं लागतं। आता आम्ही जेव्हा मुंबईमध्ये आमचा कार्यकर्ता कसा आहे हे आम्हाला बघायचं होतं, आम्हाला 4 तास वेटिंगवर ठेवलं, या पोलीस स्टेशनला जावा त्या पोलीस स्टेशनला जावा, आम्हाला फिरवत ठेवलं। आमची भावना होती जर 2 टर्मच्या आमदाराला
आणि 6 टर्मचे आमदार म्हणजे आव्हाड साहेबांना, ते सुद्धा मंत्री राहिलेले आहेत, त्यांना तुम्ही अशी वागणूक देत असाल तर गरिबाला तुम्ही कशी देणार आहात, आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही कशी देणार आहात? या भावनेच्या भरात तिथं मी बोलून गेलो. ठीक आहे, तुम्ही सत्तेत आहात, आमच्यावर कारवाई करा. आम्ही ईडीला घाबरलो नाही, ह्याला थोडी त्या ठिकाणी घाबरणार आहे. आणि ही कारवाई कधी झाली हे पण समजून घ्या. 2 दिवसापूर्वी मी पोलीस स्टेशनला गेलो. 2 दिवसानंतर कोकाटेंचा मी व्हिडिओ टाकला. कोकाटेंचा व्हिडिओ समजा मी सकाळी 10 वाजता टाकला का 9 वाजता टाकला, तर मला लगेचच व्हिडिओ टाकल्या 3 तासामध्ये माझ्यावर कारवाई झाली. म्हणजे मी जेव्हा युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्राच्या हितासाठी 800 किलोमीटरची काढली, लगेच 2 महिन्यात माझ्यावर ईडीची कारवाई झाली. अधिवेशनात मी आक्रमक बोललो तेव्हा माझ्यावर 400 ईडीची झाली. आता जेव्हा मी माझ्या कार्यकर्त्याची भूमिका घेतली त्याच्यामुळे 353 झालं. आता आम्ही सुद्धा सत्तेत जाऊन तिथं पद घेऊ शकतो, पण आज आम्ही लोकांबरोबर आणि महाराष्ट्राबरोबर का आहे तर लोकांची भूमिका मांडणारं कुणीतरी आज इथं राहिलं पाहिजे. आणि आमच्यावर जेवढा कारवाई करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. पालक मिळेल का, काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की घड्याळ चिन्ह हे आम्हाला मिळेल, धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळेल. आणि हे दोन्ही चिन्ह ओरिजिनल पार्टीला मिळाल्यानंतर अजितदादांकडे 2 पर्याय असतील, एकनाथ शिंदे साहेबांकडे 2 पर्याय असतील. एक, भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाहीतर दुसरं लगेचच पुढच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा हा निकाल आमच्या बाजूला होईल 3 महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथं जाहीर केली जाईल. त्यामुळे दादांच्या सीटवर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व सीटवर परत एकदा इलेक्शन कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ शकतं. आणि तुम्ही जर भाजपची खेळी बघितली, जिथं जिथं अजितदादांचा आमदार आहे, जिथं जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे, तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी नेता, जो काँग्रेसचा असू नाही तर कुठलाही, त्या व्यक्तीला त्यांनी इन करून घेतलेलं आहे, भाजपमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे भाजप मात्र तयारीत आहे या दोघांचा काटा काढायला. या दोघांना त्या बाबतीत काय कळतंय का, काय वाटतंय का, त्या बाबतीत ते काय करतात काय, हे मात्र येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं गोविंदा पथक आहे आणि गोविंदा पथकांनी ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमामध्ये, मेळाव्यामध्ये सलामी दिली, त्यामुळं त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आला आहे. अशा प्रकारचं राजकारण होतं आहे. चुकीचं आहे ना. गोविंदा पथक कोणाचं नसतं, ते युवा कार्यकर्ते असतात. प्रभू श्री कृष्ण आणि तो जो उत्सव असतो तो उत्सव साजरा करण्यासाठी गोविंदा पथक तिथं एकत्रित येऊन एक चांगल्या सामाजिक हेतूतून तिथं काम करत असतं. आणि तुम्ही जर तिथं एका विरोधी पक्षाच्या नेत्यांना सलामी दिली म्हणून त्याला जर तुम्ही स्पर्धेतून बाहेर काढत असाल तर ह्यालाच तर म्हणतात द्वेषाचं राजकारण. आणि हे द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे, हे चुकीचं आहे. पण एक सांगतो तुम्हाला, जेवढा जास्त प्रेशर आणि जेवढं जास्त सत्तेचा माज हे सगळे मंत्री दाखवतील, तेवढाच उद्रेक गरीब माणसामध्ये, सामान्य लोकांमध्ये इथं या महाराष्ट्रात